कार्ड आहे त्यांना खूप मोठा एक प्रकारचा एक महत्वाची बातमी आहे त्यांच्यासाठी. तर राशन धारक जेवढे आहेत त्यांना सर्वांना राशन मिळणार आहे आणि राशनाचा मोठा अपडेट काय असणार आहे तुमच्यासाठी खूप महत्वाची व्हिडिओ आहे. एवढं लास्ट पर्यंत बघायचंय, कारण की जर राशन तुमचं बंद झालं तर पुन्हा काय करू शकता तुम्ही, ह्या व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचे तुम्हाला. तर चला या व्हिडिओला स्टार्ट करा. रेशन कार्ड धारकांना 31 डिसेंबर पर्यंत काम करावेच लागणार, अन्यथा नाव कट होण्याची शक्यता खूप दिसत आहे. तर बघू शकता तुमच्या समोर काय आहे, अन्यथा तुमचं नाव कट होऊ शकतं जर का तुम्ही 31 डिसेंबरच्या आतमध्ये हे जर काम नाही केलं. तर पुढे बघा. तर मी तुम्हाला सर्वात प्रथम सांगणार आहे, रेशन कार्ड धारकांना 31 डिसेंबर पर्यंतच हे काम करावेच लागणार आहे, अन्यथा तुमचे नाव कट होण्याची शक्यता खूप जास्त संभावत आहे. तर बघू शकता काय करायचं आहे. तर आपण आधी थोडक्यात वाचून घेऊया. मुंबई म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत PDS वर्षानुवर्ष सुरू असलेल्या गैरप्रकारांचा आळा घालण्यासाठी सरकारने आता थेट कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय जे अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत जाणारे रेशन केवळ पात्र आणि गरजू कुटुंबातलाच पोहोचावे या उद्देशाने अन्न व ग्राहक संरक्षण विभागाने विशेष तपासणी आणि पडताळणी मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेमुळे बनावट नावे, अपात्र लाभार्थी आणि चुकीच्या नोंदणी जे काही पडणार असून रेशन व्यवस्थेत पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. तर याचा अर्थ तुम्हाला पुढे समजणार आहे. तर बघू शकता अंतिम तारीख काय आहे. तर सरकारच्या निर्देशानुसार आता केवळ कागदपत्रावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पडताळणी केली जाणार आहे. तर अशा ज्या काही चुकीच्या आणि नियमबाह्य आढळणाऱ्या नोंदणी थेट संगणक प्रणालीतून वगळल्या जाणार आहेत. तर आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. तर बघू शकता आता रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. तर या विशेष मोहिमेचा कणा म्हणजे KYC प्रक्रिया, जी आधारशी रेशन कार्ड लिंक करणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप KYC पूर्ण केलेली नाही त्यांना भविष्यात रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने ग्राम पातळीपासून शहरापर्यंत या माहितीचा व्यापक प्रसार करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून कोणीही अपात्र व कुटुंब केवळ माहिती अभावी लाभापासून वंचित राहू नये याचा त्यांचा अर्थ आहे. तर काय फायदा होणार या प्रक्रियेमुळे रेशन व्यवस्थेतील जे काही अनावश्यक भार कमी होईल, अपात्र नावे आपोआप वगळली जातील, गेल्याने जे काही साठे झालेले आहेत म्हणजे नावांचे गैरवापर होणार नाही आणि जे काही कुटुंबाला खरोखर अन्नधान्याची गरज आहे त्यांना वेळेवर आणि पूर्ण प्रमाणात रेशन मिळू शकेल. यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनेल असा प्रशासनाचा दावा आहे. तर असा आहे. तर KYC म्हणजे काय तुम्हाला सर्वप्रथम मी सांगतो. जे काही ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांना ह्याचा अर्थ समजणार नाही. KYC म्हणजे नेमके काय याबाबत नेमके नागरिकांमध्ये संभ्रम आहे. KYC ही एक डिजिटल पडताळणी प्रक्रिया असून त्यामध्ये रेशन कार्ड जे काही आहे तो धारक ओळख धारक जे माध्यमातून बायोमेट्रिक पद्धतीने तपासली जाते. फिंगरप्रिंट जो तुमचा बोटाचा ठसा आहे तो मॅच होत आहे का, तर हे सर्व काही पडताळणी केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित रेशन कार्ड वरील धान्य वितरण थांबवले जाऊ शकतात. ह्याचा पूर्ण तुम्हाला KYC शी करावं. KYC करण्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या रेशन दुकानात जावे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत नेणे आवश्यक आहे. रेशन दुकानदाराकडे उपलब्ध असलेल्या
POS मशीनद्वारे बोटाचे ठसे किंवा डोळ्यांचे स्कॅन घेऊन प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही प्रक्रिया केलीच पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे सर्व जे काही गरजू लोक आहेत त्यांना अशा प्रकारे असे अन्नधान्य ते त्यांच्या म्हणजे गेलंच पाहिजे, असं होणारच आहे. बघू शकता पुढे कार्ड, हे रेशन कार्ड जे आहे ATM सारखे बनवा. PVC कार्डची ऑनलाईन प्रोसेस इथे जाणून घ्या. तुम्हीही तुमचे रेशन कार्ड फाटल्यामुळे त्रस्त असाल आणि ते हाताळताना कंटाळला असाल तर तुमची रेशन कार्ड ही जी आहे सेवा पूर्ण होणार आहे. तर रेशन कार्ड ह्या प्रकारे तर कोणाकोणाला भेटणार आहे ह्याची पूर्ण प्रोसेस काय आहे, तर हार्ड कॉपी फाटण्याची किंवा खराब होण्याची चिंता करण्याची गरज भासणार नाही. तर बघू शकता हार्ड कॉपी जी आहे, तुमचे रेशन कार्ड फाटले आहे का असं असेल तर बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जुन्या कागदी पुस्तकांच्या स्वरूपात येणाऱ्या रेशन कार्डची एक मोठी समस्या ही आहे की ते कालांतराने फाटू लागतात. यानंतर ते व्यवस्थित ठेवणे आणि हाताळणे खूप कठीण होते. पण आता या समस्येवर उपाय उपलब्ध आहे, तो म्हणजे PVC रेशन कार्ड. आता हा PVC रेशन कार्ड काय आहे तुमच्या समोर आहे. तुम्हाला आज हवे असेल तर तुम्ही एका ॲपद्वारे तुमचे रेशन कार्ड पूर्णपणे नियंत्रित करू शकता. मेरा रेशन नावाच्या या सरकारी ॲपचे एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जे काय आहे शिधापत्रिका म्हणजे त्यांचे डिजिटल रेशन कार्ड मिळते. अशा परिस्थितीत आपण इच्छित असलेल्या PVC म्हणजे प्लास्टिक कार्ड सारख्या ATM मध्ये ते डिजिटल रेशन कार्ड प्रिंट करू शकता. यामध्ये रेशन कार्ड खराब होण्याची किंवा फाटण्याची समस्या उद्भवत नाही. आपण हे करू शकता याबाबत तपशील समजून घेऊया. तर काय आहे, यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये मेरा रेशन ॲप इन्स्टॉल करावे लागणार. त्यानंतर तुम्हाला ॲपमध्ये लॉग इन करण्यासाठी लाभार्थी युजर्स निवडावे लागणार. तर आता रेशन कार्डची जोडलेला आधार कार्ड प्रविष्ट करून कॅप्चा भरा. आता त्यानंतर आपण ॲपमध्ये OTPच्या मदतीने लॉग इन करू शकाल. डिजिटल किंवा रेशन कार्ड डाउनलोड करा. ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲपच्या होम स्क्रीनवर तुमचे डिजिटल रेशन कार्ड दिसून जाईल. या रेशन कार्डवर कुटुंबाच्या प्रमुखाचा तपशील असेल म्हणजेच त्याच्या नावाने कार्ड तयार केले गेलेले आहे हे तुम्हाला दिसून जाईल. दुसरीकडे कुटुंबातील समस्यांची माहिती कार्डवर असेल. ॲपच्या होम पेजवर दिसणार रेशन कार्ड याच्यावर क्लिक करायचे. तुमचे आपल्याला डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करून तुम्ही तुमच्या फोन किंवा कॉम्प्युटरमध्ये रेशन कार्ड रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. PVC रेशन कार्ड कसे मिळवायचे तर तुम्हाला PVC म्हणजे ह्याचा अर्थ समजून घ्या. PVC म्हणजे तुम्हाला परिणाम प्रिंट करण्यासाठी सुविधा करणाऱ्या लोकांशी संपर्क साधावा लागेल. वास्तविक सरकारी ॲपवर आपल्याला केवळ आपले रेशन कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय मिळतो, परंतु आपण इथेच रेशन PVC किंवा प्लास्टिक कार्डवर प्रिंट करू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची जी काही कॉपी खराब झालेली आहे ते चांगल्या प्रकारे दिसून जाते. तर बघू शकता वाटप बदल जानेवारी हे सर्वात महत्त्वाची सूचना आहे. अद्याप तुम्हाला ही बातमी समजली नसेल, कार्ड धारकांना दरमहा 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू मिळेल आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू मिळेल असे लोकसत्ताने म्हटलेले आहे. KYC ही अंतिम तारीख रेशन कार्ड मधील प्रकारांमध्ये 31 डिसेंबर पर्यंत KYC आवश्यक आहे. हे सर्व प्रथम तुम्हाला करायचे आहे. ह्याचा स्क्रीनशॉट वगैरे मारून ठेवा आणि ह्या व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.